नमस्कार श्रोतेहो. गेल्या वेळी आपण तिसऱ्या सर्गातल्या 6व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं होतं. आपल्याला माहिती आहे इथे पुढे काय काय येणार आहे याचा वाल्मिकी ऋषी आढावा देत आहेत. एक प्रकारची अनुक्रमणिकाच आहे ही. प्रकृतीनां विषादंच प्रकृतीनां विसर्जनम निषादाधिपसंवादम सूतोपावर्तनम तथा. प्रकृती म्हणजे प्रजा, राजाची जी प्रजा असते ती. प्रकृतीनां विषादंच, आता राम निघालेला आहे त्यामुळे सगळ्या प्रजेला जे दुःख झालेलं आहे त्याचं वर्णन येईल. त्याच्यानंतर प्रकृतीनां विसर्जनम, कुठल्याही वेळी निरोप द्यायला एक मर्यादा असते. बऱ्याच वेळेला पाण्यापर्यंत निरोप देतात असं कालिदासाच्या वाङ्मयात आलेलं आहे. तसं एका ठराविक मर्यादेपर्यंत आल्यावर रामाने सगळ्या प्रजेला परत पाठवलं. प्रकृतीनां विसर्जनम, विसर्जन म्हणजे निरोप देणे. निषादाधिप संवादम, निषादानां अधिपः, निषादाधिपः राजा निषादांचा म्हणजे गुह. मग पुढे गुहाशी भेट झाली आणि त्याच्याबरोबर झालेला संवाद तो येणार आहे. सूतोपावर्तनम तथा. आता प्रकृतींना म्हणजे प्रजेला तर पाठवलं, पण काही अंतर तरी सुद्धा ते रथाने जात होते. आणखीन थोडं पुढे गेल्यावर गुहाशी भेट झाल्यानंतर सूतोपावर्तनम, सूत म्हणजे सुमंत्र आलेत त्यांच्याबरोबर, सारथी आलेत, त्यांनाही उपावर्तन म्हणजे त्यांनाही परत पाठवलं. गंगायाश्चापि संतारम भरद्वाजस्य दर्शनम भरद्वाजाभ्यनुज्ञानात चित्रकूटस्य दर्शनम. पुढे गंगा नदी आलेली आहे त्यामुळे गंगायाच अपि संतारम. त्रू म्हणजे आपल्याला माहिती आहे पोहून जाणे, तरण किंवा तरणे. संतारम म्हणजे तोच अर्थ आहे, व्यवस्थितपणे ते पोहून गेले. काय? गंगायाहा. आता गंगायाहा संतारम म्हणजे गंगेला ओलांडलं म्हणजे गंगेचा प्रवाह ओलांडला. मग काय येणार आहे? भरद्वाजस्य दर्शनम, भरद्वाज ऋषींची झालेली भेट, त्यांचं दर्शन. भरद्वाज अभ्यनुज्ञानात, अभ्यनुज्ञा, अनुज्ञा म्हणजे आपल्याला माहिती आहे की निघालो आपण की आपण निघू का असं विचारतो आणि मग समोरच्यांनी विशेषतः ज्येष्ठांनी परवानगी दिल्यावर, अभ्यनुज्ञा दिल्यावर आपण निघतो. त्यामुळे भरद्वाज अभ्यनुज्ञानात, भरद्वाजस्य अभ्यनुज्ञानात म्हणजे भरद्वाजांचा निरोप घेतल्यावर पुढे चित्रकूटस्य दर्शनम, चित्रकूटाचं दर्शन झालं, चित्रकूट पर्वताचं दर्शन. आता नुसतं जर अभ्यनुज्ञा हे नुसतं आज्ञा असं घेतलं तर असंही आपल्याला म्हणता येतं की भरद्वाजांनी सांगितलं म्हणून त्यांच्या सांगण्यावरनं चित्रकूटाला भेट दिली. दोन्ही प्रकारे करता येतं, संदर्भावरनं आपल्याला पुढे कळेल. वास्तुकर्म निवेशंच भरतागमनम तथा प्रसादनंच रामस्य पितुश्च सलिलक्रिया. वास्तुकर्म, वास्तू म्हणजे वस म्हणजे राहणे, राहण्याची जागा ती वास्तू. आता ते वनवासात राहणार आहेत तिथे. चित्रकूटावर आल्यावर त्यांनी राहायची सोय केली, वास्तू बांधली, वास्तूचं कर्म केलं म्हणजे वास्तू बांधली. निवेशमच त्याच्यात प्रवेश केला. भरतागमनम तथा, त्याच्यानंतर काय येणार आहे? भरताचं तिथे आगमन. जेव्हा राम निघाले तेव्हा भरत त्याच्या मामांकडे होता हे आपल्याला माहिती आहे. परत राजधानीला आल्यावर त्याला कळलं की रामाला वनवासात पाठवलेलं आहे. त्यांनी अतिशय दुःखी होऊन तो रामांना मी परत घेऊन येतो या निश्चयाने भेटायला आला. प्रसादनमच रामस्य, त्याने रामाची प्रसाद म्हणजे प्रसन्न असणे, प्रसादनम म्हणजे त्यांनी विनवणी केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं. रामाला त्यांनी रामांना तो म्हणाला की तुम्ही परत अयोध्येला चला आणि तुम्हीच राज्य करा, मी नाही करत. अशा अर्थाने रामस्य प्रसादनम, रामाची विनवणी. पितुश्च सलिलक्रिया, तोपर्यंत रामचंद्रांना माहीत नव्हतं की आपल्या वडिलांचं देहावसान झालेलं आहे. ते भरताने सांगितल्यावर त्या पितुः म्हणजे दशरथांसाठी त्यांनी
पाणी दिलं, जलांजली दिली. सलिल क्रिया. पादुकाग्र्याभिषेकं च नंदीग्राम निवासनम दंडकारण्यगमनम सुतीक्ष्णेन समागमम. पुढे काय आहे? पादुकाग्र्याभिषेकं च. आता इथे पादुका, अग्र्य आणि अभिषेक असे 3 शब्द आहेत. अग्र म्हणजे आपल्याला माहिती आहे पुढचा, म्हणजेच मोठा, म्हणजे अग्र इथे रामाशी संबंधित आहे. जे रामाचं ते अग्र्य, म्हणून अग्र्य हे झालं विशेषण. मग पादुका अग्र्य हे 2 शब्द झाल्यावर हा विशेषण उत्तरपद कर्मधारय समास झाला. म्हणजे पादुका, पण पादुका कशा? अग्र्य, म्हणजे मोठ्या भावाच्या पादुका. त्यामुळे मोठ्या भावाच्या पादुका भरत घेऊन गेला परत अयोध्येला. अयोध्येला नाही गेला खरं, तो नंदीग्रामाला गेला आणि तिथे त्यांनी त्या पादुकांना सिंहासनावर ठेवून अभिषेक केला आणि तो त्यांच्यासाठी म्हणून राज्य करायला लागला. तो राज्यावर बसला नाही, गादीवर तो बसला नाही स्वतः. म्हणून पादुकाग्र्य आणि पादुका. आता इथे पादुका या 2 आहेत, त्यामुळे पादुकाग्र्ययोः अभिषेकः असं होईल आणि त्याचं वर्णन येणार आहे. मग नंदीग्राम निवासनम भरताचा. आता काही ह्याच्यात असे असतील प्रकरण की राम त्यांचा करता असेल, काही भरत करता असेल, ते संदर्भावरनं आपल्याला घ्यायला लागतं. नंदीग्राम निवासनम, आणि तो तिथे नंदीग्रामातच राहिला, भरत राहिला. पुढे जे आहे दंडकारण्य गमनम, हे मात्र रामचंद्रांच्या बाबतीत आहे. दंडकारण्य हे अरण्याचं नाव. दंडकारण्य गमनम, दंडकारण्यात ते निघाले, ते पोचले किंवा ते गेले, हे प्रकरण पुढे येणार आहे. मग तिथे काय झालं? सुतीक्ष्णेन समागमम. सुतीक्ष्ण नावाच्या व्यक्तीशी त्यांची भेट झाली. समागम म्हणजे एकत्र येणे, एन्काउंटर म्हणतात ना, आत्ताच्या अर्थाने नाही, खऱ्या अर्थाने, म्हणजे एकमेकांना भेटणं. त्यामुळे सुतीक्ष्णाशी त्यांची भेट झाली. अनसूया समस्यांच्या अंगरागस्य चार्पणम शूर्पणख्याश्च संवादम विरूपकरणम तथा. अनसूया समस्यांच्या म्हणजे अनसूयेच्या समस्येबद्दलचं वर्णन आहे. आता समस्या ह्याचा आपल्याला सर्वसाधारणपणे अर्थ माहीत असतो, म्हणजे एखादं कोड, म्हणजे एक ओळ दिलेली आहे आणि त्याच्यातनं समस्या पूर्ती करा, पुढचं काव्य लिहा, असं सांगितलेलं असतं. पण मुळात अर्थ काय आहे समस्या ह्याचा? सम अधिक अस म्हणजे बरोबर असणे, त्याच्यावरनं समास शब्द झालाय. जेव्हा आपण एकापेक्षा 2 शब्द, एकापेक्षा जास्त, 2 आणि अनेक असे एकत्र ठेवतो, त्याला आपण समास म्हणतो. इथे तसा समस्या ह्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे नाम केले आणि समस्या ह्याचा अर्थ इथे भेट, म्हणजे अनसूया समस्या म्हणजे अनसूयेशी झालेली भेट, त्याचं वर्णन येणार आहे. मग काय आहे? अंगरागस्यच अर्पणम. अनसूयेची भेट झाली त्यावेळी सीता बरोबर होती रामचंद्रांच्या, त्यामुळे त्यांनी अनसूयेनी सीतेसाठी अंगराग म्हणजे उठणं दिलं, अर्पणम. शूर्पणख्याश्च संवादम. शूर्पणखेला राम आणि लक्ष्मण दिसले आणि सीता पण दिसली. त्यावेळी शूर्पणखेनी काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिच्याशी झालेला संवाद पुढे येतो आणि त्या संवादातनं रामांनी लक्ष्मणाला काय सांगितलं? तिचं नाक आणि कान कापून टाक. त्यालाच काय म्हणायचं? विरूपकरणम तथा. शूर्पणखा अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप घेऊन तिथे आलेली होती, मायेच्या शक्तीने. तिला कान आणि नाक कापून टाकल्यावर ती विरूप झाली. मराठीत आपण विरूपाला, आपल्याला मराठीत संस्कृतचा शब्द घेताना आपल्याला त्याला थोडा भारदस्त करण्याची सवय आहे. जसं निद्रित चालत नाही, आपल्याला निद्रिस्त करावं लागतं, तसं विरूप आपण वापरत नाही मराठीत, आपण त्याला विद्रूप करून टाकतो. तसं विरूपकरणम तथा, तो शूर्पणखेचा प्रसंग येणार आहे. पुढे काय आहे? वधम खर त्रिशिरसोः उत्थानम रावणस्य च मारीचस्य वधंचैव वैदेह्या हरणं च.
अरणम तथा. पुढे खरं आणि त्रिशिरस हे दोन राक्षस येतात. खरं आणि त्रिशिरस त्याचं आता ह्याचं द्विवचन करायला पाहिजे, त्यामुळे जे खरं त्रिशिरसोहो हे षष्ठीचं द्विवचन झालं. पुढे खरं आणि त्रिशिरस या दोन राक्षसांचा वध त्याचं वर्णन येणार आहे. आणि उत्थानम रावणस्य च, रावणाचा प्रवेश होणार आहे कथानकात. मग मारीचस्य वधम, मारीच्याचा वध होणार आणि तोपर्यंत इकडे वैदेह्या हरणम तथा, मारीच्याच्या वधासाठी ते रानात गेलेले असताना इकडे सीता झोपडीत होती एकटी. त्यावेळी रावण आला आणि त्यांनी रावणाने सीतेचं हरण केलं. त्यामुळे वैदेह्य हरणम तथा, त्याचा करता वेगळा, मारीचस्य वधम ह्याचा करता वेगळा. राघवस्य विलापंच गृध्रराज निबर्हणम कबंध दर्शनम चैव पंपायाश्चापि दर्शनम. राघवस्य विलापः, शोक, विलाप म्हणजे शोक, विलप, राघवाचा विलाप. सीता झोपडीत नाही म्हटल्यावर राघवाला अतिशय दुःख झालं आणि त्याच्या शोकाचं वर्णन पुढे येतं. मग गृध्रराज निबर्हणम, राम काही स्वस्थ बसले नाहीत, ते सीतेच्या शोधात निघाले. तोपर्यंत गृध्रराज निबर्हणम हे रावणाकडनं घडलेलं आहे. इकडे राम शोक करतायत आणि तिकडे रावण तिला पळवून नेताना गृध्रराज मध्ये आले, मध्ये पडले. त्याला रावणांनी त्याला शासन केलं, निबर्हणम, त्याला शिक्षा केली, त्याचा निपात केला, मारलं त्याला. आपल्याला मिळते जटायू, गृध्रराज म्हणजे जटायू. कबंध दर्शनम चैव, मग कबंधाची भेट झाली. आणि पुढे पंपायाश्चापि दर्शनम, आता हे पुन्हा रामांकडे येतं. त्यांनी शोधायला सुरुवात केल्यावर ते शोध घेता घेता पंपेवर आले. पंपा नावाचं सरोवर आहे. पंपाया हा षष्ठी एकवचन, पंपेचं दर्शन झालं. शबर्या दर्शनम चैव हनुमत दर्शनं तथा विलापम चैव पंपायाम राघवस्य महात्मनः. शबर्या दर्शनम च एव, मग पुढे काय झालं, शबरीची भेट झाली. मग हनुमत दर्शनम तथा, हनुमंताशीही भेट झाली. विलापम चैव पंपायाम राघवस्य महात्मनः. हे सगळं होत असताना रामांच्या चित्ताला शांती नव्हती. सीता गेलेली आहे, पळवून नेलेलं आहे तिला, हे दुःख कायम होतं. त्यामुळे त्या पंपा सरोवरावर आल्यावर पुन्हा महात्मा राघवांनी अतिशय विलाप केला, अतिशय शोक केला. त्याचं वर्णन पुढे येणार आहे. ऋष्यमुखस्य गमनम सुग्रीवेण समागमम प्रत्ययोत्पादनम सख्यम वाली सुग्रीव विग्रहम. होता होता ते ऋष्यमुख पर्वतावर आले. हे गमन आहे रामांचं. मग काय झालं पुढे, सुग्रीवेण समागमम, जसा आपण मगाशी समस्या शब्द पाहिला भेट या अर्थी, तसाचा इथे समागम, समागम आहे. सुग्रीवाशी भेट झाली. मग प्रत्ययोत्पादनम, प्रत्यय प्रतिअधिक ई, याचा इथे प्रत्यय म्हणजे पुढे येणारा, आपल्याला तो माहिती आहे व्याकरणातला शब्द. इथे प्रत्यय म्हणजे विश्वास. प्रत्ययोत्पादनम म्हणजे सुग्रीवाच्या मनात रामांनी आपल्या सामर्थ्याबद्दलचा विश्वास उत्पन्न केला. मग सख्यम, त्या दोघांचीही मैत्री झाली. प्रथम सुग्रीवाला वाटतच नव्हतं की रामांच्या मध्ये एवढं सामर्थ्य आहे, कारण सुग्रीवाची त्यावेळी समस्या अशी होती की त्याचं आणि वालीचं भांडण झालेलं होतं. त्यामुळे वालीशी सामना करण्यासाठी त्याला मदत हवी होती. त्यामुळे रामांची त्यांनी परीक्षा घेतली आणि मग त्यांच्या शक्तीबद्दल आत्मविश्वास उत्पन्न झाला. ते प्रत्ययोत्पादन या प्रकरणात येणार आहे. मग त्या दोघांची दोस्ती झाली, सख्य झालं, मैत्री झाली. आणि मग वाली सुग्रीव विग्रहम, दोन भावांचं भांडण होतं. आणि त्या भांडणात राम वालीला मारून टाकतात. वाली
प्रमथनं चैव सुग्रीव प्रतिपादनं ताराविलाप समयं वर्षरात्री निवासनम. वाली प्रमथनम. प्रमथ म्हणजे मथ म्हणजे घुसळणे, मंथन, मथ या धातूपासूनच मंथन हा शब्द आलाय म्हणजे घुसळणे. प्रमथन घुसळणे म्हणजे त्याला घुसळायचं म्हणजे त्याचा पाडाव करायचा, आपल्या बळाने त्याला नामोहरम करायचं. तसं रामानी वालीला नामोहरम केलं, त्याचा निपात केला. सुग्रीव प्रतिपादनम. आता सुग्रीव आणि प्रतिपादनम याच्या हे दोन शब्द आहेत, समास सुटेल सुग्रीवस्य प्रतिपादनम. प्रतिपादनम मध्ये प्रति अधिक पद हा धातू आहे. एक नाम होतं प्रतिपत्ती. प्रतिपादन म्हणजे तोही अर्थ आहे मिळवणे, पण मिळवणे नाही, त्याचं प्रयोजकाचं रूप आहे, मिळवून देणे. म्हणजे सुग्रीवाला त्यांनी मिळवून दिलं. काय मिळवून दिलं? सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं. त्यामुळे त्यातला राज्य हा शब्द अध्यारूत आहे. आणि दुसरा एक अर्थ करता येतो, प्रति अधिक पद याचा अर्थ प्रवेश करणे असा पण आहे. आपण अमावस्येनंतरच्या तिथीला प्रतिपदा म्हणतो. तिथे काय होतं, अमावस्येला चंद्र अजिबात दिसत नसतं आणि प्रतिपदेला संस्कृतमध्ये प्रतिपद आहे, त्या दिवशी तो आकाशात परत प्रवेश करतो, म्हणून प्रतिपद म्हणजे प्रवेश करतो. बाकीच्या सगळ्या तिथी आहेत आपल्या त्या द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशा अंकात्मक आहेत, फक्त प्रतिपद ही वेगळी आहे. आणि त्यामुळे एकदा त्यांनी तिथे पदार्पण केलं आकाशात की मग द्वितीया तृतीया हे त्याची गती चालू होते. तशा अर्थाने सुद्धा सुग्रीव प्रतिपादन म्हणजे सुग्रीवाला परत गादीवर बसवलं, गादीवर येऊ दिलं, अशा अर्थाने दोन्हीचा अर्थ एकच आहे, सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं. तारा विलाप समयम ह्याच्यात दोन शब्द आहेत, खरं तीन शब्द आहेत. तारायाः विलापः, तारा विलापः, तारा विलापहाच समयश्च. वाली मरण पावला, सुग्रीव गादीवर आला, त्यामुळे साहजिकच तारेने शोक केला. तारा ही वालीची बायको. तारेचा शोक झाल्या, त्याचं ते प्रकरण झाल्यावर पुढे समय आहे. समय म्हणजे करार करणे. वाली सुग्रीव आणि राम यांच्यात करार झाला की त्यांनी दोघांनी एकमेकांना मदत करायची. त्यातली आता रामांनी त्याला मदत केलेली होती. पुढचा करार राहिलेला होता की सुग्रीवानी आपले दूत पाठवून सीतेचा शोध घेऊन सीतेला शोधून काढून तिला परत मिळवून द्यायचं. हा करार आहे. म्हणजे त्याच्याबद्दलचं पुढे आहे. वर्ष रात्री निवासन हा पण एक थोडा चमत्कारिक शब्द आहे. आता वर्षाया रात्री, वर्ष म्हणजे पावसाळा, वर्षाव, तसाच वर्षा हा शब्द. रात्री म्हणजे ही माहिती आपल्याला. वर्षाया रात्री म्हणजे वर्षा ऋतूतली रात्र. आणि निवासनम म्हणजे राहणे. आता फक्त रात्री राहतात का असं का म्हटलेलं असेल? म्हणजे बौद्ध धर्मात असतं की जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ते भिक्षू इकडे तिकडे हिंडत नाहीत, ते एका ठिकाणी 4 महिने राहतात. त्याला ते वत्सावास म्हणजे वर्षावास म्हणतात, की पावसाळ्यात राहण्याची जागा किंवा पावसाळ्यात राहणं एका ठिकाणी. इथे वर्ष रात्री असं का म्हटलंय? अशी शक्यता आहे की वनवासात दिवसा बहुतेक घराकडे जात नसतील, दिवसा हिंडायचं, काय आपल्याला फळमुळं गोळा करायची असतील ती गोळा करायची आणि रात्री फक्त आश्रयाला जायचं. त्यामुळे तिथे त्यांनी वर्षा ऋतूमध्ये रात्रीच्या आश्रयासाठी ते ठिकाण निवडलं. अशा अर्थाने हा शब्द आपल्याला घ्यायला लागतो. रात्रीचा स्पष्टपणे अर्थ करता येत नाही. कोपम राघव सिंहस्य बलानाम उपसंग्रहम दिश प्रस्थापनम चैव पृथिव्याश्च निवेदनम. कोपम राघव सिंहस्य. राघव सिंह, राघवानाम सिंह म्हणजे राघवांमधला श्रेष्ठ म्हणजे अर्थात रामचंद्र. त्यांच्या रागाचं वर्णन आहे पुढे. सुग्रीव राज्य मिळाल्यावर काही काळ
काय म्हणायचं त्याला, त्याचं लक्ष उडलं करारावरनं आणि त्यामुळे राघवांना राग आला, असं ते प्रकरण आहे. त्यामुळे त्यांनी परत सुग्रीवाला आठवण करून दिली राग येऊन. मग काय केलं, बलानाम उपसंग्रहम. बल म्हणजे सैन्य. मग त्यांनी सैन्याची उपसंग्रह म्हणजे गोळा करणं, सैन्याची जमवाजमव केली. दिश प्रस्थापनम चैव. दिशा हा प्रस्थापनम, वेगवेगळ्या दिशांना. प्रस्था म्हणजे निघणे, प्रस्थान म्हणजे निघणे, पालखीचं प्रस्थान म्हणतो आपण, पालखी निघाली. प्रस्थापनम म्हणजे पाठवणे. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या दिशांना आपले दूत पाठवले सीतेचा शोध घ्यायला. आणि पृथिव्याश्च निवेदनम. पृथिव्याश्च ही षष्ठी आहे, निवेदन हे वर्णन आहे. आता दूत पाठवले म्हटल्यावर ते वेगवेगळ्या दिशांना गेले. त्या संदर्भात रामायणात भूगोलाचं वर्णन येतं. त्यामुळे पृथ्वी संबंधीचं वर्णन त्याच्यानंतर येतं. कुठल्या कुठल्या देशात गेले, तिथे काय काय होतं, अशा प्रकारचं. अंगुलीयक दानंच वृक्षस्य बिलदर्शनम प्रायोपवेशनम चैव संपातेश्चापि दर्शनम. आता मधला भाग आपल्याला गृहीत धरायला लागतो की त्यांनी दूत पाठवले, त्याच्यात कोणाला तरी सीतेला दक्षिणेकडे लंकेला नेलेलं आहे हे कळलं आणि त्यामुळे हनुमान तिकडे जायला निघाला. आणि मग हनुमंताला शंका आली की मी जाईन खरा, पण मी रामाकडनं चालू आहे, सीतामाईंना मी कसं सांगणार. म्हणून मग अंगुलीयक म्हणजे बोटात घालण्याचं ते अंगुलीयक म्हणजे अंगठी. त्यामुळे रामांनी आपल्या खुणेची म्हणून अंगठी सीतेसाठी हनुमंताला दिली. त्या प्रकरणाचं नाव अंगुलीयक दानम. मग वृक्षस्य बिलदर्शनम. वृक्ष म्हणजे अस्वल. मग अस्वलाच्या गुहेचं दर्शन झालं. प्रायोपवेशनम चैव. प्रायोपवेशन म्हणजे उपास करून देह सोडणे, त्याचं वर्णन आहे. आणि मग संपातीची, संपाते हे ही पुन्हा षष्ठी एकवचन आहे. संपाते हे च अपि दर्शनम म्हणजे संपातीची पण भेट झाली. आता हे आपल्याला माहिती आहे, हे सगळं हनुमंताच्या बाबतीत आलेलं आहे. पर्वतारोहणम चैव सागरस्य च लंघनम रात्रौ लंका प्रवेशंच एकस्यापि विचिंतनम. तो दक्षिण दिशेकडे निघाला, त्याला वाटेत पर्वत लागला. मग पर्वतारोहणम, पर्वतस्य आरोहणम, तो त्या पर्वतावर चढला. समोर त्यांनी पाहिलं, समोर सागर होता. मग सागरस्य च लंघनम, संतार, तरण, लंघन एकच गोष्ट. इथे हनुमान असल्यामुळे त्याने एका उडीत तो ओलांडला, म्हणून लंघन आलेलं आहे. एक दिवस तो सागर ओलांडून गेला. मग रात्र म्हणजे रात्रीच्या वेळी, सप्तमीचं एक वचन आहे, काळदर्शक. लंका प्रवेशमच, त्याने लंकेत प्रवेश केला. आणि मग एकस्यापि विचिंतन, एकटाच होता तो आणि एकांतात तो विचिंतन म्हणजे विचार करायला लागला. आपान भूमिगमनम अवरोधस्य दर्शनम अशोकवनिकायानम सीतायाश्चापि दर्शनम. विचार करून काय केलं त्यांनी, आपान भूमिगमनम. आपान म्हणजे पिणे, आपान भूमी म्हणजे ज्याला आपण आज मधुशाला म्हणतो, जिथे रात्रीच्या वेळी लोक एकत्र येऊन काही मद्य घेतात, ती जागा म्हणजे आपान भूमी. तो हनुमान लंकेतल्या आपान भूमीवर मधुशालेत गेला. पुढे काय केलं त्यांनी, अवरोधस्य दर्शन. अवरोध हा शब्द अव अधिक रुध हा धातू आहे. अवरुध म्हणजे अडवणे. जो आता अवरोध, इथे अवरोधस्य दर्शन म्हणजे अडवण्याचं दर्शन नाहीये. तर ज्या प्रदेशात जाण्यासाठी अडवलं जातं आणि मग तपासणी होऊन मग आत सोडतात, जे त्याला आतमध्ये जायला पात्र असतात त्यांनाच आत सोडतात, अशा अर्थाने इथे अवरोध हा शब्द आलेला आहे. म्हणजे ठराविक लोकांसाठी जाण्याची जागा म्हणजे अंतःपुर, कारण तिथे स्त्रियांचा निवास असतो, त्यामुळे ही काळजी घेतली जाते. मग यांनी आधी तो मधुशालेत गेला, त्याच्यानंतर त्याला
अंतःपुर दिसलं. सीतामाईला अंतःपुरात ठेवलेलं होतं. अशोक वनिका यानं, ते जे अंतःपुर होतं तेही मोठं असायचं, त्याच्यात प्रांगण असायचं, त्याच्यात खेळायला जागा असायची. तसं तिथे अशोक वनिका होती. अशोक वनिका म्हणजे अशोक वनात म्हणतो आपण, पण वनिका म्हटल्यावर छोटं वन होतं ते, असा त्याचा अर्थ होतो. तिथे यानम, या म्हणजे जाणे, अशोकवनिकेत तो गेला, त्याचं जाणं झालं. आणि तिथे काय झालं, सीतायाच्या अपि दर्शनम, आणि तिथे त्याला सीतामाई दिसल्या, सीतेचं दर्शन झालं त्याला तिथे. अभिज्ञान प्रदानंच सीतायाश्चापि भाषणम राक्षसी तर्जनम चैव त्रिजटा स्वप्नदर्शनम. अभिज्ञान प्रदानम, आपल्याला माहितीये रामांनी आपलं ओळख सांगण्यासाठी, ओळख दाखवण्यासाठी की हनुमान हा रामाकडनं आलेला आहे हे कळावं म्हणून आपली अंगठी दिली होती. ते अभिज्ञान होतं, ती ओळख होती, ते ओळखीची अंगठीचं प्रदान. आता अभिज्ञान इथे जरी अभिज्ञानस्य प्रदानम असलं तरी अभिज्ञानाय अंगुलीयक तस्य प्रदानम असं आपल्याला गृहीत धरावं लागतं. आणि मग सीतायाश्चापि भाषण, मग सीतेशी झालेलं बोलणं. राक्षसी तर्जनम चैव, आता राक्षसी तर्जनम याचा दोन प्रकारे अर्थ करता येतो. राक्षसीनाम तर्जनम आणि राक्षस काय म्हणायचं, पंचमी राक्षसीभ्या तर्जनम, म्हणजे राक्षसींनी त्याला भीती दाखवली किंवा त्याने राक्षसींना भीती दाखवली. ते पुढे वाचताना कळेल, पण व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर या शब्दाचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. तर्जन म्हणजे भीती दाखवणे, मुख्य खरं म्हणजे तर्जन म्हणजे दाखवणे, म्हणजे ज्याला आपण अंगठ्या शेजारच्या बोटाला तर्जनी म्हणतो, त्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे आपण कुठे रे, शाळा कुठे, की आपण बोटांनी दाखवतो, त्यावेळी आपण तर्जनी घेतो, म्हणूनही ती तर्जनी असते, ज्याला इंग्लिशमध्ये इंडेक्स फिंगर म्हणतात. पण तर्जन म्हणजे एखाद्या माणसाला भीती दाखवायची असली, जरा काय म्हणायचं त्याला गप्प बसायला सांगायचं असलं, त्यावेळीही आपण ते बोट तोंडावर ठेवून त्याला गप्प करतो. त्या अर्थाने पण तर्जनी हा शब्द येतो. त्यामुळे राक्षसी तर्जनम इथे तर्जनचा तो अर्थ आहे आणि तो त्याच्यावरनं तर्जनी हा शब्द आलेला आहे. त्रिजटा स्वप्न दर्शन, मग त्रिजटेच्या स्वप्नाचं दर्शन. आता ह्याच्यात स्वप्नात त्रिजटेला पाहिली असंही होईल, त्रिजटेच्या स्वप्नात भेट झाली असंही होईल. त्रिजटाया हा स्वप्नम, स्वप्न हा स्वप्न पुल्लिंगी आहे संस्कृतमध्ये. त्रिजटाया हा स्वप्न, हा त्रिजटा स्वप्ने दर्शन. मणिप्रदानम सीताया वृक्षभंगम तथैव च राक्षसी विद्रवम चैव किंकराणाम निबर्हणम. आता खरं हनुमान इतका बलशाली होता, सहज तो तिथे सीतेला उचलून घेऊन परत येऊ शकला असता, पण तसं करायचं नव्हतं, कारण तो हक्क राघवांचाच आहे आणि राघवांचं सामर्थ्य आणि राघवांच्याच हातून रावणाचं निर्दालन होणार होतं. आता सीतेकडनं मी जाऊन आलो, मी सीतामाईंकडे गेलो होतो, त्याच्यावर रामांनी विश्वास ठेवायला पाहिजे, म्हणून मग तो सीतेकडनं परत तसंच अभिज्ञान मागतो. त्यावेळी सीता मणिप्रदान देते. सीता आपल्याजवळ असलेला, आता नुसता मणी म्हणजे साधा काचेचा मणी नसणार, शेवटी ती राजाची राणी होणार होती, त्यामुळे तिच्याजवळ रत्न असणार काहीतरी. आता ह्याच्यात सुद्धा लोकांना शंका येते की ती वनवासाला निघाली असणार तेव्हा तिने अलंकार उतरवून ठेवले असतील, पण पुढे असा संदर्भ येतो की तशी ती निघालेली असताना दशरथांनी आपल्या स्वतःच्या खजिन्यातनं तिला वेगळे दागिने दिले होते आणि त्यातला तिने एखादा काहीतरी दागिना दिला असणार. कारण ही शंका, सीता जेव्हा लंकेत गेली तेव्हा तिने वाटेत दागिने टाकले असं म्हणतात, त्यावेळी पण लोक ही शंका घेतात की असं कसं काय, तर तो पुढे आपल्याला संदर्भ येतो. तर तसे तिच्याकडे दागिने असणार आणि त्याच्यातलं एखादं उत्तम रत्न तिने हनुमंताला अभिज्ञान म्हणून दिलं. वृक्षभंगम तथैवच, आता हनुमंताकडे आलं हे. आता तो काय स्वस्थ बसणार आहे, शत्रूच्याच राज्यात गेलेला,
त्यांनी एक एक झाड उपटून टाकून तोडायला सुरुवात केली. मग राक्षसी विद्रवम चैव, ते बघून त्या अशोकवनिकेत छोटीशी ती हा एवढा आडदांड, तिथे त्यांनी त्या राक्षसींना घाबरवून टाकलं. तर राक्षसी विद्रवम चैव, विद्रुव म्हणजे पळणे, विद्रव, राक्षसीनाम विद्रवम, म्हणजे त्या राक्षसी सगळ्या घाबरल्या आणि त्या तिथून पळाल्या. किंकराणाम निबर्हणम, तिथे सगळे सेवक लोक असणार. किंकर म्हणजे सेवक. किंग करो मी, आता मी काय करू असं तुम्हाला जो विचारतो तो म्हणजे सेवक. त्या किंकरांचं पण त्यांनी निपात केला हनुमानाने. ग्रहणम वायुसूनोश्च लंका दाहाभिगर्जनम प्रतिप्लवनमेवाथ मधूनाम हरणम तथा. रावणही काही गप्प बसणार नाही, यांनी असा धुमाकूळ घातलाय म्हटल्यावर. ग्रहणम वायुसूनोश्च, वायोः सूनुः वायुसूनुः, म्हणजे आपल्याला माहितीये हनुमान, वायुपुत्र हनुमान म्हणतो ना आपण, वायूचा मुलगा तो. वायुसूनोश्च ग्रहणम म्हणजे रावणाने आपले शिपाई पाठवून वायुपुत्राला म्हणजे हनुमानाला पकडलं. मग काय केलं हनुमानाने? लंकादाह, लंकादाहाभिगर्जनम, याच्यात दोन शब्द आहेत. लंकादाहश्च अभिगर्जनमच, त्यांनी लंकेचा दाह केला, लंका जाळली, लंकेला आग लावली. आणि अभिगर्जन, आरडाओरडा केला, आरोळ्या ठोकल्या. प्रतिप्लवनमेवाथ, झालं, त्याचं काम झालं. रावणाला दहशत बसवली, सीतेची भेट झाली, सीतेकडनं निरोप घेतला, सीतेकडनं ओळखीसाठी रत्न घेतलं. आता तो प्रतिप्लवनम, पुन्हा सागर ओलांडून आला. जसा आपण तृ धातू पाहिला, मग अशी लंघन आलं होतं ओलांडण्यासाठी, तसं प्लू म्हणजे उडी घेणे असंही होतं आणि प्लू म्हणजे तरुण जाणे असंही होतं. त्यामुळे इथे हनुमान हा वानर असल्यामुळे त्यांनी उडी घेऊन समुद्र ओलांडला, अशा दोन्ही अर्थाने प्लवन शब्द आलेला आहे. आणि प्रति माघारी आला, त्यामुळे प्रतिप्लवनम. आणि मधूनाम हरणम तथा, आणि मधूनाम मध्ये मधू म्हणजे मध, आपल्याला माहिती आहे, म्हणजे मध घेऊन गेला किंवा वनस्पती घेऊन गेला गोड असलेल्या, असं असणार. राघवाश्वासनम चैव मणिनिर्यातनं तथा संगमम च समुद्रस्य नलसेतोश्च बंधनम. परत आला रामांकडे. मग राघवाय आश्वासनम चैव किंवा राघवस्य आश्वासनम, त्यांनी सगळी माहिती रामचंद्रांना सांगितली. सीता तिथे सुखरूप आहे हे सांगितलं. सीतेला मी अंगठी दिली, मी तिच्याकडनं मी जाऊन आलो हे सांगायला हे सीतेने रत्न दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी राघवांना विश्वास निर्माण केला, त्यांना सीता सुखरूप आहे असं आश्वासन दिलं. आणि मणी निर्यातनम तथा, मणे हे निर्यातनम, निर्या म्हणजे बाहेर जाणे, निर्यातन हे पुन्हा प्रयोजक आहे, त्यामुळे मणी परत देणे. मणी त्यांनी राघवांना परत दिला. समुद्रस्य च संगम, आता हे राम आणि त्यांचं सैन्य यांच्या संदर्भात आलं. ते सगळे समुद्रावर गेले. समुद्रस्य संगमन म्हणजे समुद्राला भेट, म्हणजे समुद्रावर गेले. तिथे काय केलं त्यांनी? नलसेतोश्च बंधनम, नलसेतो हो ही षष्ठी एकवचन आहे. नल म्हणजे बांबू. आपण म्हणतो की दगड एक एक टाकला, रामनाम घेतल्यामुळे दगड तरला आणि त्यामुळे सेतू बांधला गेला. पण रामायणात इथे जे वर्णन आलेले ते त्यांनी बांबूचा सेतू बांधला होता. नलानाम सेतु नलसेतु तस्य बंधनम, बांबूचा सेतू बांधला. प्रतारंच समुद्रस्य रात्रौ लंकावरोधनम बिभीषणेन संसर्गम वधोपाय निवेदनम. समुद्रस्य च प्रतारम, प्रतृ त्याच्यापासून नाम, प्रतार समुद्र तरुण जाणं, त्याच्याबद्दलचं प्रकरण पुढे. रात्रौ लंकावरोधन, रात्री लंकेचा अवरोध केला, म्हणजे आता लंकेला वेढा घातला.
त्याला बाहेरनं कुणी जाऊ शकणार नाही आणि आतनंही कुणी बाहेर येऊ शकणार नाही. अशा अर्थाने इथे मात्र अवरुद्धचा आणि त्याचं प्रयोजक आणि त्याच्यापासून झालेलं नाम, इथे अवरुद्धचा मूळ अर्थ आहे. आपण काही श्लोकांपूर्वी पाहिलं की तिथे अवरोध याचा अंतःपुराचा अर्थ होता. इथे मूळ शाब्दिक अर्थ परत आलेला आहे की लंकेला वेढा घातला, आतबाहेर कोणी जाऊ येऊ शकणार नाही अशी व्यवस्था केली. विभीषणेन संसर्गम, सम प्लस सृज, संसर्ग त्याच्यापासून नाम झालं संसर्ग. जसं सम प्लस युजपासून संयोग भेट होणे, तसंच संसर्ग म्हणजे सुद्धा भेट. म्हणजे विभीषणाशी गाठ पडली म्हणतो ना आपण, तसं विभीषणेनं संसर्गम, त्याच्याशी गाठ पडली. आणि मग वधोपाय निवेदन, रावणाचा वध कशात आहे नेमका हे विभीषणांनी त्याला सांगितलं. वधस्य उपायः वधोपायः, वधोपायस्य निवेदनम, वधोपाय निवेदनम. विभीषण एक प्रकारे फितूर झाला. कुंभकर्णस्य निधनम, मेघनाद निबर्हणम, रावणस्य विनाशंच, सीतावाप्तिम अरेहे पुरे. कुंभकर्णस्य निधनम, पुढे अर्थातच अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत की मग राम रावण यांचं युद्ध झालं. आपले कुंभकर्ण म्हणजे ज्याचे कान कुंभासारखे आहेत असा शब्दशः अर्थ होतो. तसे त्या कुंभकर्णात तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा असायचा. युद्धात कुंभकर्णाचा वध झाला. निधनम म्हणजे वध. मेघनाद निबर्हणम, मेघनाद हा रावणाचा मुलगा, त्याचाही निपात झाला. निबर्हण म्हणजे निपात. रावणस्य विनाशमच्या, आणि अंततः रावणाचाही विनाश झाला, जे रामचंद्रांच्या अवताराचं कारण होतं. कारण रावण हा अतिशय उन्मत्त झालेला होता आपल्या शक्तीने आणि तो कोणालाही जुमानत नव्हता. त्यामुळे देवांनी विष्णूला विनंती केली होती की आता तुम्ही अवतार घ्या आणि याचं निपात करा. अर्थातच त्यामुळे सीता वाप्तिम अरेहे पुरे, अरी म्हणजे शत्रू, अरेहे पुरे म्हणजे शत्रूच्या शहरात, शत्रूच्या नगरात म्हणजे लंकेत सीता वाप्ती. आपती म्हणजे मिळवणे, आप धातूपासनं, अव आप त्याच्यापासनं नाम झालं अवाप्ती. सीता या हा अवाप्ती म्हणजे सीतेची शत्रूच्या राज्यात प्राप्ती झाली. विभीषणाभिषेकंच, पुष्पकस्य च दर्शनम, अयोध्यायाश्च गमनम, भरतेन समागम. मग राम काही तिथे त्याला तिथे राज्य करायचं नव्हतं. त्यांनी आपल्या बाजूच्या असलेल्या विभीषणाला तिथे अभिषेक केला. विभीषणस्य अभिषेकः तस्य वर्णनम. विभीषणाला अभिषेक करून तोपर्यंत पुष्पक विमान आलं. पुष्पकस्य च दर्शनम, पुष्पक हे तिथे आलं. मग त्या विमानात बसून अयोध्यायाश्च गमनम, अयोध्येकडे राम आणि लक्ष्मण, सीता आणि हनुमान हे सगळे निघाले. आणि मग भरतेन समागम, त्यांची भरताशी भेट झाली. म्हणजे जरी त्यांनी अयोध्यायाश्च गमनम म्हटलेलं असलं तरी आधी ते भरताकडे नंदीग्रामाला जातात. ते इथे गृहीत धरायला लागतं. त्यामुळे अयोध्येला जाण्याआधी ते नंदीग्रामाला गेले आणि तिथे नंदीग्रामात भरताशी त्यांची भेट झाली. मग तिथून ते अयोध्येला आले. आणि मग रामाभिषेकाभ्युदयम, सर्व सैन्य विसर्जनम, स्वराष्ट्ररंजनंचैव वैदेह्याश्च विसर्जनम. मग रामाभिषेकः च अभ्युदयश्च, रामस्य अभिषेकः रामाभिषेकः, रामाला अभिषेक झाला. राम राज्यावर बसले, गादीवर बसले. त्यावेळी अभ्युदय झाला तो सगळ्या प्रजेचा, अयोध्या नगरीची भरभराट झाली. अभ्युदय म्हणजे भरभराट होणे. सर्व सैन्य विसर्जन, आता युद्धाचं प्रयोजन संपलेलं होतं. याचा अर्थ असा की रामाचं जे अयोध्येतलं सैन्य होतं त्याचं विसर्जन नाही आहे इथे. आपलं वानरांचं सैन्य तिथे आलेलं असणार
आणि हा कार्यक्रम वगैरे झाल्यावर त्यांनी त्या सगळ्या सैन्याला सन्मानाने निरोप दिला. सैन्यस्य विसर्जनम. मग स्वराष्ट्र रंजनम चैव, स्वराष्ट्राचं रंजन करणं, स्वराष्ट्रस्य रंजनम. सबंध रामायणात राज्य करणं, हे राज्य करणं असं कधी येत नाही. त्यांनी लोकानुरंजन, लोकांना खुश ठेवणं, हे म्हणजे राजा राज्य करतो म्हणजे तो प्रजेला खुश ठेवतो, या अर्थानेच सगळीकडे आपल्याला क्रियापद आलेलं दिसतं. त्यामुळे रंज म्हणजे खुश ठेवणे, त्यांचं मनोरंजन करणे. म्हणजे त्यांनी आपल्या राष्ट्राला, तो राजा झाल्यावर त्यांना खुश ठेवलं. पुढे वैदेह्याश्च विसर्जनम, वैदेहीला निरोप दिला. आता आपण पहिल्या सर्गात जेव्हा नारदांनी त्यांना गोष्ट सांगितली होती, तिथे वैदेही विसर्जनाचा उल्लेख नाही. ते फक्त राम तिथे गादीवर बसले आणि त्यांनी प्रजानुरंजन केलं, इथेच नारदांची कथा संपते. म्हणजे ह्याच ठिकाणी आपल्याला वैदेहीचं विसर्जन, म्हणजे वैदेहीला निरोप दिला, वैदेहीला सीतेला वनात पाठवलं, हे इथे काय म्हणायचं त्याला, प्रक्षेप झालेला आहे. सांगितलेल्या गोष्टीपेक्षा काहीतरी जास्त आलंय असं इथे दिसतं. अनागतंच यत्किंचित रामस्य वसुधातले तच्चकार उत्तरे काव्ये वाल्मीकी भगवान ऋषी. पुढे यत्किंचित अनागतम, पुढे जे काही होणार होतं, अनागतम म्हणजे न आगतम, आजवर आलेलं नाही म्हणजे पुढे होणार आहे. हा एक प्रकारे काय म्हणायचं, नकारात्मक, भविष्याला नकारात्मक शब्द आहे. म्हणजे ह्या पृथ्वीवर वसुधातले रामस्य यत्किंचित अनागतम, म्हणजे त्यापुढे ह्या पृथ्वी तलावर रामाच्या बाबतीत जे काय भविष्यात घडलं ते सगळं तच्चकार उत्तरे काव्ये, ते वाल्मिकी भगवान वाल्मिकी ऋषींनी ते सगळं उत्तर काव्यात, उत्तर काव्यात म्हणजे आपल्याला 7वा जो सर्ग आहे त्याचं नाव, 7वं जे कांड आहे त्याचं नाव उत्तरकांड आहे. त्यामुळे इथे ते म्हणतायत की उत्तरकांडात, उत्तरे काव्ये वाल्मिकी ऋषींनी ते सगळं नंतर झालेलं त्या खंडात, त्या कांडात वर्णन केलेलं आहे. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात येईल, साधारणपणे सर्ग संपतो तिथे वृत्त बदललेलं असतं, पण इथे मात्र वृत्त बदललेलं नाहीये. इथे शेवटचाही श्लोक अनुष्टुप छंदातच आलेला आहे. पुढच्या सर्गाकडे जाऊया. सर्ग 4. प्राप्त राज्यस्य रामस्य वाल्मीकिर भगवान ऋषी चकार चरितम कृत्स्नम विचित्रपदम आत्मवान. आता मूळ काय झालं, आत्मवान भगवान वाल्मीकी ऋषी रामस्य चरितम चकार. म्हणजे आत्मवान ही अतिशय महत्वाची कल्पना आहे चांगल्या माणसाचं वर्णन करायला. ज्याचा आत्मा म्हणजे ज्याचा स्वतःच्या ताब्यात असतो, म्हणजे ज्याचा कधी तोल जात नाही, असे आत्मवान, अतिशय संयत, संयमी असे भगवान वाल्मिकी ऋषी त्यांनी काय केलं, चकार, चकार क्रू धातूचा परोक्ष भूतकाळाचं एकवचन, त्यांनी रामाचं चरित्र, चरितम कृत्स्नम चकार, त्यांनी रामाचं चरित्र, रामचरित पूर्ण केलं. आणि राम कसा, त्याचं विशेषण आहे प्राप्त राज्यस्य. अशा रीतीने वाल्मिकी ऋषींनी रामाला राज्य प्राप्त झालं इथपर्यंत सगळं चरित्र पूर्ण केलं. आणि ते चरित्र कसं आहे, विचित्रपदम. विचित्र याचा मराठीतला अर्थ घ्यायचा नाही. चित्र म्हणजे सुंदर दिसणार, सुंदर संस्कृतमध्ये. विचित्र म्हणजे विशेषण चित्र, म्हणजे अतिशय सुंदर असलेलं. त्यामुळे वाल्मिकी रामायण हे अतिशय सुंदर पदांनी गुंफलेलं आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि खरोखरच आहे,
रामायणाची भाषा आणि त्यातले भाव अतिशय हृदयस्पर्शी आहेत. तर अशी रामायणाची निर्मिती वाल्मिकी ऋषींनी केली. कृत्वा तु तत् महाप्राज्ञः स भविष्यं सह उत्तरं चिंतयामास को नु एतत् प्रयुञ्जीयात् इति प्रभू. आता पूर्ण तर झालं, कृत्वा तु, ते पूर्ण केल्यावर तत् कृत्वा तु म्हणजे ते रामचरित्र पूर्ण केल्यावर महाप्राज्ञः चिंतयामास, ते अतिशय प्रज्ञावान ऋषी म्हणजे अर्थातच वाल्मिकी ऋषी चिंतयामास विचार करायला लागले. चिंत या धातूचा आमंत परोक्ष भूतकाळ, त्याचं तृतीय पुरुषाचं एकवचन. आणि ते रामचरित्र त्यांनी कसं पुरं केलं, पुन्हा इथे ते काय म्हणतात दोहरतायत, पुन्हा एकदा सांगतायत बरं का, की सभविष्यम सहोत्तरम, म्हणजे फक्त राज्याभिषेक झाला इथे थांबलेलं नाहीये, तर त्याच्या पुढचं सभविष्यम, त्याच्या पुढे जे घडलं त्याच्यासह आणि सह उत्तरम, उत्तरकांडात जे घडलं त्याच्यानंतर जे घडलं त्याच्यासह त्यांनी ते पुरं केलं. आणि काय विचार आला त्यांच्या चिंतयामास, त्यांना काय मनात विचार आला, कोण एतत् प्रयुञ्जीयात् इति. आणि प्रभू हे परत वाल्मिकी ऋषींचं विशेषण. त्या महान सामर्थ्यवान वाल्मिकी ऋषींच्या मनात विचार आला, मी हे पुरं केलंय खरं, पण हे ह्याचं प्रयोजन म्हणजे याचं काय म्हणायचं त्याला, प्रयोग कोण करणार. प्रयुजवरनच प्रयोग धातू आलाय, प्रयोग हे नाम आलंय. याचा प्रयोग कोण करणार, म्हणजे हे जे मी काव्य रचले हे म्हणणार कोण, असा विचार त्यांच्या मनात आला, की याचा उपयोग आहे का, हे लोकांपर्यंत पोचणार का, तरच साहित्याला अर्थ आहे ना. तस्य चिंतयमानस्य महर्षेः भावितात्मनः अगृह्णीतां ततः पादौ मुनिवेशौ कुशीलवौ. आता तस्य महर्षेः, तस्य भावितात्मनः महर्षेः चिंतयमानस्य, हे सच्षष्ठी आहे. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया चालू असते त्यावेळी सच्षष्ठी येते, आणि जेव्हा एखादी क्रिया संपलेली असते त्यावेळेला सतीसप्तमी येते. तर आता भावित आत्मन, मगाशी जसं आपण आत्मा पाहिलं तसं भावित आत्मन म्हणजे भावितः आत्मा येणं. भू म्हणजे जन्म होणे, पण भावित म्हणजे त्याच्यावर परिश्रम घेणे. ज्यांनी आपल्या आत्म्यावर परिश्रम घेतलेत आणि तो आपल्याला वश करून घेतलाय, म्हणजे त्यांच्या सगळ्या विकारांवर त्यांचा ताबा होता, अशा अर्थाने भावित आत्मा हा शब्द येतो. असे जे चितेंद्रिय म्हणा किंवा आत्मवान म्हणा, असे जे महर्षी म्हणजेच वाल्मिकी ऋषी, ते अशा प्रकारचा विचार करत असताना तिथे काहीतरी घडलं. काय घडलं, मुनिवेशौ कुशीलवौ तस्य भावितात्मनः पादौ अगृह्णीताम. आता वरती आपण पाहिलं की ही सच्षष्ठी आहे, बरोबर आहे, पण तीच षष्ठी खाली पादौसाठी पण आपण वापरू शकतो. त्याला म्हणतात देहली दीपन्याय, म्हणजे एकच शब्द दोन्ही वाक्यात वापरणं. कारण नाहीतर पादौ म्हणजे कुणाचे पादौ, दोन पाय, अगृह्णीता म्हणजे दोन पाय धरले, कुणाचे, तर महर्षे हे. ते असा विचार करतायत तोपर्यंत तिथे कुशीलवौ, दोन जण आले, कुश आणि लव. आणि त्यांनी काय केलं, ते कसे होते, ते मुनिवेशात होते. आता कुशीलव हा पुढच्या वाङ्मयात भाट म्हणजे जे असं काव्य गात जातात, राजाची स्तुती करत जातात, त्यांच्या अर्थाने, अशा अर्थाने भाट या अर्थाने येतो. त्यामुळे इथे कुशीलवो म्हणजे दोन भाट असं पण म्हणता येईल, पण आपल्याला गोष्ट माहीत असते तर आपण कुश आणि लवाशी जोडतो. पण इथे कुशीलवो म्हणजे दोन भाट, मुनिवेशातले दोन भाट, दोन गायक तिथे आले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींचे पाय धरले. इथे आपण थांबूया.